मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्याचे नमूद केले आणि ही एक आनंदाची बाब आहे. सभापती महोदय, आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून या वरिष्ठ सभागृहामध्ये करण्यात आलेल्या विशेष चर्चेला उत्तर देण्यासाठी मी आज इथे उभी आहे. महिला दिनाच्या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून एक चांगली संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी माननीय सभापती महोदयांचे मनापासून आभार मानते. काल वरिष्ठ सभागृहामध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये श्रीमती मनीषाताई कायंदे, श्रीमती चित्राताई वाघ. सभापती महोदय, 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला. नारी शक्तीचा गौरव करणारा हा दिवस महाराष्ट्रासाठी विशेष प्रेरणादायी आहे. शासनाने लाडकी बहीण, नमो महिला सक्षमीकरण, लेक लाडकी, अन्नपूर्णा, लखपती दीदी यासारख्या योजनांद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. तसेच मॅट्रिमोनी वेबसाईटवरील फसवणूक रोखण्यासाठीही आवश्यक कायदेशीर उपाययोजना करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महिला व बालविकास विभागाच्या आधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय समितीने मान्यता दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठीही शासन कटिबद्ध आहे. अध्यक्ष महोदय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस ही पदे मानधनी तत्वावर असून केंद्र व राज्य शिष्याचे प्रमाण 60-40 असून राज्य शासनाकडून अतिरिक्त मानधन देण्यात येते. तसेच कामाच्या आधारे त्यांना प्रोत्साहन भत्ताही देण्यात येतो. राज्यातील 17,254 अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सन्माननीय सदस्य श्री प्रवीणजी दरेकर यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना आणि कर्ज सुविधांचा उल्लेख केला. महिला शेतकऱ्यांना अधिक हक्क मिळावेत, त्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी आणि महिलांच्या उद्योजकतेला चालना मिळावी यासाठी शासन संबंधित विभागांतर्फे मार्फत प्रयत्न करत आहे आणि पुढेही त्यासाठी विशेष धोरणात्मक पावले उचलली जातील. आशियाई विकास बँकेमार्फत अर्थसहाय्यित मॅग्नेट प्रकल्पामध्ये 156 प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे 29,850 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे प्राधान्याने निर्यात विषयक प्रशिक्षण महिलांना दिले जाते. राज्यामध्ये मार्केटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस सारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे बचत गटांची नोंदणी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. सन्माननीय सदस्य श्री अरुणजी लाड यांनी महिलांच्या आरोग्य सेवा, शिक्षण आणि स्वच्छतेच्या सुविधांबाबत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. याबाबत मी सांगू इच्छिते की राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रभावीपणे कारवाई करत आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या अनुषंगाने माझे शासन लाडकी बहीण, लखपती दीदी योजनांमार्फत कारवाई करत आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्रीमती उमाताई खापरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे वाढते योगदान अधोरेखित केले. एकात्मिक बाल विकास या योजनेमध्ये राज्यामध्ये पूरक पोषण आहार कार्यक्रमाच्या अंतर्गत बालके, गरोदर महिला, स्तनदा माता, कुपोषित बालके इत्यादींसाठी पोषक आहारांचा समावेश करण्यात आलेला आहे. महिलांच्या पोषण आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची गरजही त्यांनी मांडली. त्याबाबत शासन योग्य ती पावले उचलत आहे. सन्माननीय श्री अमोलजी मिटकरी यांनी महिला आयोग मजबूत करण्यासाठी रिक्त पदे भरणे, महिलांवरील अत्याचारावर कठोर कारवाई करणे,
महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि महिलांच्या आरोग्य शिक्षणाच्या सुविधा वाढवण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती मी यापूर्वीच सभागृहाला दिली आहे. महिला दिनाचं औचित्य साधून आयोजित आज सभागृहामध्ये आपण आयोजित केलेल्या या विशेष चर्चेमध्ये अनेक सन्मान्य सदस्य सहभागी झाले. मी सर्वप्रथम तर अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून जे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सूचना मांडल्या, महिलांच्या प्रती सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील, त्यामध्ये अधिकच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या. मी त्या सगळ्यांचे आभार मानते. विशेष आभार मी महिला आमदारांचे तर मानीनच, कारण आज महिला दिन विशेष असल्यामुळे महिला आमदारांना आपण प्राधान्याने लक्षवेधी सुद्धा आपण सर्व महिला आमदारांच्याच घेतल्या. आणि त्याचबरोबर महिला दिनाच्या निमित्ताने अनेक महिला आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आपल्या सूचना उपस्थित केल्या, पण काही पुरुष आमदारांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला. याबद्दल मी विशेष आभार मानीन. कारण ज्या वेळेला आपण महिला समानताच्या बाबतीमध्ये, ज्या वेळेला आपण समाजामध्ये अधिकाधिक ती समानता वाढावी या दृष्टिकोनातून ज्या वेळेला शासन काम करत असतं, त्यावेळेला महिला आणि पुरुष लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणाने जर त्याच्यामध्ये काम केलं तर ती समान वागणूक समाजामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं आपण रुजवू शकू. आणि त्याचंच एक उदाहरण आज या सभागृहाच्या माध्यमातून पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. याचा एक विशेष आनंद आणि अभिमान या सभागृहाची एक कनिष्ठ सदस्य म्हणून मला नक्कीच त्या ठिकाणी आहे. अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी आपली मत व्यक्त केली. त्या संदर्भातलं सविस्तर उत्तर अध्यक्ष महोदय मी आपल्या परवानगीने आपल्या माध्यमातून देणारच आहे. पण त्याचबरोबर महाराष्ट्राची ही भूमी, जिथे एका बाजूला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, ते पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जात असताना त्याच्यामध्ये अनेक बाबी जे आपल्याला पुरोगामी म्हणून सिद्ध करतात, त्याच्यामधली सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या महाराष्ट्रामध्ये असणारा महिलांचा इतिहास. राजमाता जिजाऊ असो, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक शौर्य त्यांनी दाखवलं. कारण त्या कालावधीमध्ये, त्या सबंध कालावधीमध्ये लढत देणं आणि स्वराज्य निर्माण करता येईल अशी काही परिस्थिती त्या कालावधीमध्ये नव्हती. पण ते स्वप्न त्यांनी पाहिलं नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी या थोर महान व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांना त्या पद्धतीनं कणखर पद्धतीनं तयार केलं.